नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. मित्रांनो, कायदेशीर दस्तऐवज हे एक कायदेशीर साधन आहे जे सत्याचा पुरावा म्हणून काम करते. ते प्रत्येकासाठी अत्यावश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते दस्तऐवज आहेत जे प्रत्येक भारतीयाकडे असायलाच हवेत. 1. आधार कार्ड. हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो जो तुम्हाला भारतातील कायदेशीर आणि कर अनुपालनामध्ये तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्यासारखे कल्याणकारी लाभ मिळवण्यात मदत करू शकतो. बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्डमध्ये तुमचे नाव, पत्ता, वय, लिंग आणि इतर माहिती असते. आधार कार्ड हे ई-केवायसी प्रमाणे कर सेवासह ऑनलाईन बँकिंग आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टीम सारख्या आर्थिक सेवांमध्ये प्रवेश देखील सक्षम करते. 2. जन्म प्रमाणपत्र. जन्म प्रमाणपत्र हे कायदेशीर दस्तऐवज कोणत्याही भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. त्यावर तुमची जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि तुमच्या पालकांचे नाव असते. एक प्रत नेहमी तुमच्या सोबत असली पाहिजे. जन्म प्रमाणपत्र हे तुम्हाला सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणासाठी, शिष्यवृत्ती यासारख्या मूलभूत हक्कासाठी देखील पात्र बनवते. 3. शैक्षणिक कागदपत्रे. शैक्षणिक कागदपत्रे हे कायदेशीर कागदपत्र आहे. तिची एखाद्या व्यक्तीच्या शैक्षणिक पात्रतेचा पुरावा देतात. ते हायस्कूल प्रमाणपत्र किंवा कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातील पदवी यासारखे अनेक आकारात येतात. शैक्षणिक कागदपत्रे हे तुम्ही तुमचे शिक्षण एका वेळी पूर्ण केले आहे, परंतु ते भविष्यातील नोकऱ्यांसाठी रोजगार हमी देत नाही. शैक्षणिक कागदपत्रामध्ये बदली, शाळा सोडल्याचे मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र असू शकते. 4. पॅन कार्ड. पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या, भारतात 182 दिवसापेक्षा जास्त काळ कायदेशीर रहिवासी असलेले, परदेशात राहणारे भारतीय नागरिकत्व 182 दिवसापेक्षा जास्त काळ भारतात राहणाऱ्या परदेशी लोकांनाही आयकर विभागाकडून जारी केले जाते. आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी हे कार्ड आवश्यक असते. कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेत खाते उघडताना हे देणेही बंधनकारक असते. ओळखीचा कायदेशीर पुरावा म्हणून तुम्ही तुमचे पॅन कार्ड देखील वापरू शकता. पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता असेल. वैध ओळख पुरावा जसे की आधार क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ID इत्यादी. पत्ता पुरावा जसे की पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड किंवा नोटरीद्वारे जारी केलेले स्वाक्षरी प्रमाणपत्र. पॅन कार्डमध्ये 10 अंकी अल्फान्यूमरिक क्रमांक असतो जो आयकर विभागाद्वारे दिला जातो. हे फक्त भारतीय नागरिकांना, भारतातील कायदेशीर रहिवाशांना जारी केले जाऊ शकते. पॅन कार्डवर तुमचा फोटो असेल तर त्याची सत्यता दर्शविणारे होलोग्राफिक चिन्ह असेल. पॅन कार्ड गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास त्वरित जवळच्या कर कार्यालयात कळवावे, जेणेकरून फसवणुकीसाठी तुम्हाला दंड होणार नाही. जुलै 2017 नंतर दाखल केलेल्या कोणत्याही नवीन अर्जासाठी आधार पडताळणी आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता अनिवार्य झाली आहे कारण रिटर्न आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या इलेक्ट्रॉनिक फायलिंग दरम्यान ही माहिती अधिक सक्षमतेने तुमची ओळख करण्यात मदत करते. 5. मतदार ओळखपत्र. मतदार ओळखपत्र हे आणखी एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे भारतीय नागरिकांसाठी अधिक अनिवार्य झाले आहे. वैध मत देण्यासाठी भारतीय मतदारांनी मतदानासाठी त्यांचे मतदार ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असते. त्यामुळे तुमच्याकडे त्याची कायदेशीर प्रत असल्याची खात्री करा. हा दस्तऐवज पत्ता आणि वयाचा पुरावा तसेच मतदान केंद्रावर ओळख दाखवते.
यामध्ये एखाद्याचा फोटो, नाव, जन्मतारीख आणि निवासी पत्ता याचा समावेश असतो. मतदार ओळखपत्र म्हणून ओळखले जाणारे इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड भारत निवडणूक आयोगाने जारी केले आहे. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.